हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? तर आता वाजले संध्याकाळचे 6:30. तर आमचा चहा वगैरे झालेला आहे बघा. तर आत्ताच ह्यांनी पण आलेत आणि आता माझी सुट्टी झाली. आता ह्यांची झाले ह्यांना थांबवले तर मी गिरणीपाशी दळणं दळायला आणि माझी सुट्टी झाली. तर माझी सुट्टी आता झालेली तर पण स्वयंपाक बनवायचा आहे. कामाची सुट्टी काय कधी होत नाही, पण स्वयंपाक बनवायचं चालू झाले आता. तर म्हणलं आज काहीतरी बनवूया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर इकडं दिवाबत्ती वगैरे झालेली आहे माझी. आणि आज म्हणलं काहीतरी बनवावं. त्यांचा उपवास असतो तर आज लवकर जेवायला लागतं सगळ्यांना. तर मी सकाळी पण काय स्वयंपाक बनवला नव्हता आज. सकाळी चहा नाश्ता आणि चला मग पोरांनी पण नाश्ताच खाल्ला होता दिवसभर, सकाळी पण आणि दुपारी पण त्यांना असंच दिलं होतं खायला. चला मग बनवूया. इकडं मी काय काय सामान घेतले बघूया. इकडं चाललंय माझं निवडायचं सगळं. तर आज बनवायचे मला खारं वांग मस्त असं आणि आळू वडी, आळूच्या वड्या. तर इकडे बघा असं मस्त असे ताजी ताजी पानं आणलेत रानातनं बापूनी. आणि इकडं बघा वांगी घेतलेत मी, मस्त अशी ताजी वांगी येतं. चला मला 2-4च मिरच्या घ्यावा होती. आणि इकडं मी लसूण ठेवलाय आणि कोथिंबीर. चला मग बनवूया. इकडं मस्त आपलं दूध उकळायला लागले. तर इकडं तुम्ही बघू शकताय मी इकडं काय काय घेतले खारं वांग बनवण्यासाठी. खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं हे तर फक्त खारं वांग बनवण्यासाठी. आणि आळूच्या पानाच्या वड्या बनवण्यासाठी बेसन, आलं, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. तर ह्याच्यामध्ये मी जिरे ओवा पण टाकून घेणार आहे आणि मीठ मिरच्यामध्ये. आणि इकडे घेतल्यात तीळ. चला मग एक चमचा मी जिरे आणि 1 चमचा ओवा पण घालून घेणार आहे. चला चमच्यापाशी काय मी थोडंसं अंदाजानेच टाकते आणि थोडंसं मीठ, कारण मिरची लगेच बारीक येते ना. खूप छान असं साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीत आपलं मस्त खारं वांग आणि आळूची वडी बनवूया. बघा थोडंसं मीठ. चला मग घेते मिक्सरला फिरवून. बघा आपली पेस्ट झालेली मस्तपैकी असं. आणि ही आळू वडीसाठी मी बनवले पेस्ट आणि इकडं बनवले खारं वांग बनवण्यासाठी. चला मग घेऊया आपली वांगी चिरून आणि एकदम मस्त अशी भन्नाट वांग्याची रेसिपी बनवायला लागली. तुम्ही पण नक्कीच बनवून बघा. आणि बेसन पण एकदम स्वच्छ बेसन आहे, कारण मी घरी दळलेले बेसन चाळून वगैरे ठेवलेले मी अगोदरच. आणि असं विकतचं कसं एकदम बारीक असते ना, तर मी एवढं बारीक काही दळलेलं नाही. तर मी थोडंसं ज्वारीच्या पिठासारखं दळलेलं आहे. ते बारीक बेसन नाही हे होत बरोबर, तर मी असं दळलेले बेसन. बघा अशा प्रकारे मी वांगी चिरून घेतलेले आहेत. बघा थोडंसं देठ कट केलेत आणि मी काटे सगळे काढून टाकलेले आहेत. हे बघा काटे वगैरे सगळे काढून टाकलेले आहेत आणि थोडंसं देठ मी कट केलेलं आहे. बघा असे 4 फोड केलेत. चला पाण्यातच ठेवलेत मी भिजायला. इकडे मसाला घेतलेले. तर आपण मसाले टाकूया. धना पावडर टाकले मी. इकडं हळद आणि 1 चमचा टाकूया कांदा लसूण मसाला. तर मी अंदाजानेच टाकते. 2 चमचे मीठ टाकूया.
थोडंसं तेल पण टाकणार आहे. चला मग मसाला मिक्स करून घेते. चला मग आता आपण असे वांगी भरून घेऊया. तर असं मी सगळी वांगी भरून घेते आता मसाला. चला इकडं मी तेल तापायला ठेवले. चला मग पेस्ट टाकूया आपण. मस्त तेल पण गरम झाले. मस्त तेल तापलेले आपण बघा. चला जास्त तेलात नाही वांगी तळायची, कारण छान म्हणजे शिजत नाहीत लवकर. चला तर मग मी लगेच टाकून घेतले वांगी. खूप छान असं मिक्स झालेलं आपली वांगी. चला मग पाणी ओतूया. छान असं तळलेत आपली वांगी. खूप छान तळून झालीत वांगी. चला मग पाणी ओतून घेते थोडंसं. चला तोपर्यंत मी पीठ मळून घेते. चला तर एवढंच फक्त पेस्ट टाकायची आणि थोडंसं मीठ. चला मग पीठ मळून घेते तोपर्यंत इकडं आपली भाजी मस्त अशी खारं वांग शिजते. चला मग अशा प्रकारे बेसन सारवून घेऊया. बघा मी आता हे एक पाण्याला लावून घेतले आणि अशाच प्रकारे डबल पाण्याला लावून घेणार आहे मी. अशाच प्रकारे हे असं डबल लावून घेणार आहे. आणि खूप छान असं आपल्या इकडं वांग उकळतंय. आणि अशा प्रकारे रोल करून घेऊया. अशा प्रकारे सगळेच बनवून घेऊया. इकडं बघा भरपूर असे पाणी आहेत. इकडं बेसन. हे बघा अशा प्रकारे मी बेसन सारून घेतलेले पानांना. हे असे गोल गोल छान असे रोल करून घेतलेले आहेत. चला मग आपण आता उकडून घेऊया. आणि इकडं आपली वांग्याची भाजी पण तयार आहे. हे बघा इकडे मी पातेल्यात पाणी ठेवलंय आणि आता आपण ठेवूया इकडं चाळण. याच्यामध्ये असं एक एक वड्या पसरून देऊया. हे बघा अशा प्रकारे मी वड्या पसरून दिलेल्या आहेत. चला तर मग आपण आता झाकण ठेवूया आणि वाफेवरती मस्त शिजवून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपले मस्त आळूवडे शिजलेले आणि इकडं मी कट पण करून घेतलेली. चला मग तेल ठेवले तापायला. अशा एक एक पसरून दिली आळूवडे. खूप छान असं आपल्या वड्यात तळतात. तळायला लागले तर इकडं असं आपण थोडंसं तीळ टाकून देऊया वरती. हे बघा मस्त आहे. चवीला पण खूप छान असं लागते. तर मी अशा प्रकारे इकडं तीळ टाकून घेतलेले हो. आणि मंद आचेवर मस्त असं तळायला लागलेत आपल्या वड्या. हे बघा इकडून असे मी थोडंसं तेल पण सोडणार आहे. थोडंसं तेल सोडून घेते इकडून असं.
खूप छान असं. थोडंसं मीठ टाकूया अजून पुरतं, कारण जास्त मीठ जेवढं मीठ असेल तेवढं खूप छान असं लागते. बघा, चला मग मी असं 2 मिनटं तळून घेणार आहे. आणि कसं वाटलं मग आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपलं खारं वांगं पण कसं वाटलं ते सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं सगळ्यांच्या आवडीचं मी खूप छान असा ठेचा बनवलेला आहे. बघा, खूप छान असा आपला जेवणाचा बेत आहे. आणि इकडं मस्त असं खारं वांगं. बघा, खूप छान असा आपला बेत आहे. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. कसा वाटला मग आजचा आगळा वेगळा एक साध्या सोप्या पद्धतीत जेवणाचा बेत, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.